मुख्य पात्र लिहिलेले आहे। जो कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गावाकडून मुंबईला येतो, तेथे एका खाणीत कामाला लागतो, परंतु काही दिवसातच ही खाण बंद पडते व आपल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल या विचारात असतानाच तो एका ओढ्यावर आंघोळीला थांबतो। तिथे त्याला एका मड्याची राख दिसते व त्यात त्याला एक तोळ्याची अंगठी सापडते। तेव्हापासून मड्याची राख चाळून त्यातील सोनं आणून घर चालवणे हा त्याचा दिनक्रम होतो। जगण्याचा नवा मार्ग त्याला सापडतो। जगणं आणि यातील अंतर त्याला कळेनासं झालं होते। मरावे तर श्रीमंताने, गरिबाने मरू नये असा त्याचा दावा होतो। त्याच वेळेस स्मशानातील मडी कोणीतरी नदीवर आणून टाकत होते, त्यामुळे पोलिसांची गस्त वाढली होती। म्हणून बायको नको म्हणत असतानाही तो सावकार मेल्याची बातमी कळताच तो त्या रात्री स्मशानात जातो। त्यावेळेस त्याच्यामध्ये व कोल्ह्यांमध्ये त्या प्रेतावरून लढाई जमते। या लढाईत भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे कोल्हे हातात व प्रेत सोडून पळतात, परंतु प्रेताच्या तोंडातील सोनं काढण्याच्या घाईत भीमाची बोटं प्रेताच्या तोंडात अडकतात व त्याची 2 बोटं कातरली जातात। गावातील लोक कंदील घेऊन येताना पाहून तो तेथून पळून जातो। घरी आल्यावर डॉक्टर त्याला पट्टी करतात। दुसऱ्याच दिवशी खाण पुन्हा सुरू झाल्याचे कळते, परंतु खाणीत काम करण्यासाठी त्याच्या हाताची बोटे मात्र राहिली नाही। हे पाहून पहिलवानासारखा धिप्पाड भीमा लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या कथेमध्ये भीमाची अगतिकता, जिद्द, धाडस, कुटुंबावर असलेली जबाबदारी व त्याच्यातील निर्भयता इत्यादी गुण या कथेत मांडलेले आहेत। तसेच स्मशानातील कोल्हे व भीमा यांच्यातील लढाई यांचे वर्णन अगदी जिवंतपणाने केले आहे। एवढे 2 शब्द सांगून मी माझे भाषण संपवते। थँक्यू व्हेरी मच। मनपूर्वक धन्यवाद मॅम। यानंतर प्रसिद्ध विधिज्ञ राणी सोनावणे यांना मी निमंत्रित करते। नाही, आभार व्यक्त करणार का? या थांबा, आभार यापूर्वी मी आपल्या कार्यक्रमासाठी खास प्रमुख पाहुणे असणाऱ्या आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय आदरणीय असणाऱ्या माननीय प्राध्यापिका डॉक्टर आरती सुनील वारे यांना निमंत्रित करते। अधिकारी हो का? वारेंचे मिसेस। नमस्कार, मी डॉक्टर आरती सुनील वारे। सर्वांना माझा जय भीम, जय लहूजी, जय अण्णाभाऊ साठे। आज पुणे बालगंधर्व रंगमंदिर येथे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटी यांनी आयोजित केलेले पहिले साहित्य संमेलन होत आहे। आरटी ही संस्था बार्टीच्या धर्तीवरच बनलेली आहे। बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था। बार्टी या संस्थेचे महासंचालक तसेच आरटी या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आदरणीय सुनील वारे सर, तसेच बार्टी आणि आरटी ह्या संस्थेच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार मॅडम यांचे मी अभिनंदन करते व त्यांच्या प्रती आभार व्यक्त करते। बार्टी ही संस्था खूप चांगले काम करत आहे। आज त्याचा वटवृक्ष झाला आहे। त्याच धर्तीवर आरटीचे रोपटे लावले आहे, पण समाजातील प्रतिसाद व समाज बांधवाची जागृती पाहून आरटीचाही लवकरच वटवृक्ष होईल असे मला वाटते आणि मी सदिच्छा व्यक्त करते। आज अण्णाभाऊ साठे यांच्या कथा व कादंबरी या विषयावरील परिसंवाद ह्या चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून मला आमंत्रण दिले, त्यामुळे मी महासंचालक सुनील वारे सरांचे धन्यवाद मानते। ह्या चर्चासत्राच्या अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वला मोरे मॅडम यांनी स्वतः अण्णाभाऊ साठेंच्या स्त्री पात्रावर PhD केली आहे। यापेक्षा ही अजून कौतुकास्पद दुसरी कुठलीच नसावी असे मला वाटतं। अण्णाभाऊंनी एकंदर 35 कादंबऱ्या लिहिल्या। त्यांच्या कादंबऱ्या ह्या प्रकर्षाने जाणवते की त्या साहसाचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या आहेत, तसेच महिलांच्या समस्यांचे चित्रण करणाऱ्या आहेत, परंतु त्यातील प्रत्येक स्त्री पात्र हे अतिशय स्वाभिमानी आणि झुंजार असे व्यक्तिमत्व आहे। आपण शारदीय नवरात्रीमध्ये स्त्री शक्तीचा जागर करतो व आज आपण आपल्या ह्या चर्चासत्रातही स्त्री शक्तीचा जागर करत आहोत असे मला वाटते। त्यामुळे ह्या चर्चासत्राचे महत्त्व फार वेगळे आहे। अण्णाभाऊंच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या म्हणजे चित्रा, वैजयंता, चंदन, चिखलातील कमळ, फुलपाखरू, टिळा लाविते मी रक्ताचा, त्यावर आधारित आवडी ह्या सर्व कादंबऱ्या नुसत्या कादंबऱ्याच नाहीत, तर त्या समाजात घडणाऱ्या सत्यस्थितीचे चित्रण इथे करतात। 1945-46 ह्या काळी मुंबईसारख्या शहराचे
औद्योगिकरणाचे दोष किंवा आपण साईड इफेक्ट्स असं म्हणूया व हजारो निष्पाप स्त्रियांना दलालांकडून बळी बनण्याचे दुष्कृत्य ज्यांनी केले त्या चित्रा या कादंबरीत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे चित्रित केले आहे. पैशाच्या आकर्षणामुळे जवळचे नातेवाईकही आपल्या नात्यातील महिलांना या व्यवसायात जाण्यास भाग पाडत ह्याचे जळजळीत वर्णन आणि चुकीच्या प्रवृत्तीवर बोट ठेवण्याचे धाडस त्या काळी अण्णाभाऊ साठे यांनी प्रथम केले. परंतु स्त्री ही रणरागिणी बनून कशी लढू शकते हेही तितक्याच ताकदीने त्यांनी इथे मांडले आहे. अण्णाभाऊंनी तमाशा कलावंतांचा कशा प्रकारे समस्यांना तोंड द्यावे लागते ह्याचे वर्णन वैजंता ह्या कादंबरीतून केले आहे. तमाशातील स्त्री कलावंतांचे कशा प्रकारे आर्थिक सामाजिक शोषण केले जाते याचे विदारक चित्रण त्यांनी इथे केले. चंदन ह्या कादंबरीमध्ये मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या चंदन नावाच्या कामकरी स्त्रीचे साहसी चित्रण त्यांनी इथे केले आहे. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर स्वतःचे शील रक्षणासाठी दिलेला लढा ह्याचे विदारक रूप दाखवून दिले आहे. तसेच टिळा लाविते मी रक्ताचा ह्या शीर्षकाने ओळखली जाणारी आवडी ही कादंबरी जातीभेदाच्या भिंती नष्ट करण्याची इच्छा व प्रयत्न सुद्धा दाखवते. अण्णाभाऊंनी अनेक कथा लिहिल्या, त्याहीपेक्षा हे महत्त्वाचे आहे की किती प्रकारच्या कथा लिहिल्या. त्यांची सर्व विषयावर उत्तम साहित्य निर्मिती त्यांनी केली. त्यात ही वर्गीकरण करायचं झाले तर त्यांच्या कथा ह्या शोकांत हृदयद्रावक अशा कथा आहेत. सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय व दलित जीवनावरील कथा, कलात्मक कथा, आत्मचरित्रात्मक कथा, अंधश्रद्धेच्या विरुद्धच्या कथा अशा अनेक विषयांना अण्णाभाऊंनी हाताळले आहे. एक एज्युकेशनिस्ट म्हणून मला असे वाटते आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजेच रचनावाद हा एक सिद्धांत आहे. रचनावाद म्हणजे शिकणारे केवळ माहिती घेण्याऐवजी स्वतःच्या अनुभवातून आणि सामाजिक संवादातून ज्ञान प्रक्रिया पूर्ण करतात व स्वतःच एका नवीन ज्ञानाची निर्मिती करतात. हा रचनावादाचा सिद्धांत मला इथे अण्णाभाऊंनी निर्माण केलेल्या साहित्याचे उदाहरण आहे असे वाटते. कारण इथे अण्णाभाऊंनी कोणत्याही शाळेत जाऊन औपचारिक शिक्षण घेतले नाही, पण त्यांनी स्वतःहून अक्षराला अक्षर जोडून ते लिहायला वाचायला शिकले व तिथेच न थांबता त्यांनी उत्कृष्ट साहित्याची निर्मिती केली. आज सर्व विद्यापीठांमध्ये त्यांच्या कादंबऱ्यांवर PhD केली जाते. म्हणजेच अण्णाभाऊंनी पूर्व ज्ञानाच्या अनुभवांच्या आधारावर नुसतीच माहिती ग्रहण न करता सक्रियपणे सहभाग घेऊन रचनावादानुसार नवज्ञानाची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळते व सामाजिक संवादही साधलेला आपल्याला दिसतो. आणि हाच रचनावाद किंवा कन्स्ट्रक्टिव्हिझम ही शिक्षणाची एक प्रक्रिया आहे व ती आता शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यासली जाते. त्याचे अण्णाभाऊ हे एक उत्तम उदाहरण आहेत. अण्णाभाऊ ही आपली अस्मिता आहे, त्यामुळे त्यांच्या पुढे नतमस्तक होण्याचा मान ह्या चर्चासत्रांनी मला दिला. त्यामुळे मी आयोजकांचे आभार मानते व एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते की रशियासारख्या बलाढ्य देशामध्ये अण्णाभाऊंचे लिखाण अतिशय आवडीने वाचले जाते. कारण जेव्हा जर्मनीने रशियावर हल्ला केला त्यावेळी त्यांच्या दुःखाचे वर्णन इथे महाराष्ट्रात राहून जसे काय हे दुःख अण्णाभाऊंनी जवळून पाहिले अशा शब्दात वर्णन केले आणि त्यावरती स्टॅलिनग्राडचा पोवाडा लिहिला. तो अतिशय प्रसिद्ध झाला. तो पोवाडा रशिया तेथील नागरिकांच्या हृदयापर्यंत पोहोचला. त्यामुळेच सद्य रशियन सरकारने त्यांचा पुतळा बसवण्यासाठी आपल्याला परवानगी दिली होती व आज मार्गारिटा रुडामिनो ह्या संस्थेच्या प्रांगणात त्यांचा पुतळा दिमाखात उभा आहे. अण्णाभाऊंमुळे हा मान आपल्या सर्व भारतीयांना मिळालेला आहे. तसेच अण्णाभाऊ हे आपले श्रद्धास्थानही आहे. त्या पुतळ्याच्या निर्मितीपासून ते कितीतरी संकटे आणि उपेक्षा समाजातील घटकांकडून टीका सहन करून MGD ह्या संस्थेने ह्या पुतळ्याची उभारणी केली. त्या सर्व घटनाक्रमांची मी साक्षीदार आहे. रशिया मॉस्कोमध्ये जेव्हा सोव्हिएत स्काय हॉटेलमध्ये अण्णाभाऊ देशाचे पाहुणे म्हणून 1 महिना राहिले व आपल्या देशाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले, त्या सोव्हिएत स्कायमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळी अंगावर शहारे येतात की ज्या देशाची भाषा आपल्याला येत नाही तरीही तेथे राहून स्वतःचे स्थान निर्माण करणे व तेथील जनतेला भावनिक साथ घालणे ही सोपी गोष्ट नाही.
अशा या महान साहित्यिकाला मी शतशः वंदन करते. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद आरती मॅम. आणि यानंतर या स्त्री शक्तीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या कथा कादंबऱ्यातील अभिव्यक्ती व्यक्त करणाऱ्या महिला सत्राच्या अध्यक्षा त्यांना अध्यक्षीय समारोप करण्यासाठी निमंत्रित करते. आणि खरोखर आपलं भाग्य आहे की आजच्या डॉक्टर उज्ज्वला मोरे या प्रसिद्ध साहित्यिका त्यांनी PhD अण्णाभाऊंच्या स्त्री अभिव्यक्तींवर आणि स्त्री पात्रांवर केलेली आहे. सर्वांना जय लहूजी. थोडंसं आपण जागर करूया. जय लहूजी. धन्यवाद. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करते. आणि आज ज्यांच्या नावे साहित्य संमेलन आरटीने प्रथमच आयोजित केलेलं आहे ते लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावे जे साहित्य संमेलन उद्घाटनाचा सोहळा आणि त्यानंतर परिसंवाद 1 आत्ता सुरू आहे. अत्यंत देखणा असा उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळ्यामध्ये जे सर्व मान्यवर आले होते आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्या सर्वांना नमस्कार. इथे बसलेले सर्व श्रोतृवृंद, माझे बंधू भगिनी, सर्वांना मी नमस्कार करते. व्यासपीठावरील माझ्या सर्व रणरागिणी आणि वाघिणी म्हणेन मी त्यांना, कारण त्यांनी शिक्षणरूपी दूध पिलंय आणि त्या वाघिणी झाल्यात. त्यांचं वक्तव्य आणि त्यांच्या बोलण्याचं जे धाडस आहे खरोखर धाडसी पराक्रमी अशा आमच्या या रणरागिणी यांनी त्यांचा जे काही विषय दिला होता त्या विषयानुरूप त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंच्या कथा कादंबरीमधील अभिव्यक्ती हा विषय होता. खरे पाहता अण्णा हा कादंबरी किंवा संपूर्ण साहित्य आताच उद्घाटनी भाषणामध्ये अनेकांनी सांगितलं की अण्णाभाऊ साठेंनी अगदी साहित्याच्या प्रांगणामध्ये सर्वच पैलूंमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. सर्व प्रकारचं साहित्य त्यांनी हाताळलेलं आहे. आणि अशा अण्णाभाऊ खरोखरच तत्कालीन म्हणजे त्यांच्या समकालीन लेखकांना कळले नाहीत का? नाही कळले, कारण त्यांच्या विचारांची उंची जास्त होती आणि तत्कालीन या समकालीन लेखकांना त्यांच्या विचारांची अथवा त्यांनी ज्या कथा कादंबऱ्या साहित्यामध्ये मांडणी केली त्यांचे जे उच्च विचार होते किंवा त्यांना न समजणारे, कारण काही जण होते ते पांढरपेशी लेखिका होत्या की ते अगदी आपल्या छानपैकी हवेशीर अशा घरामध्ये बसून लिखाण करत होत्या. त्यांना वंचित, शोषित, दलित, शेतकरी, कष्टकरी, महिला वर्ग यांचं दुःख काय समजणार? त्यांनी आत्तापर्यंत महिला ही फक्त भारतीय संस्कृतीमध्ये शोषितच घटक आहे असंच चित्रण केलेलं होतं. परंतु अण्णाभाऊंनी आपल्या कथा विश्वामध्ये जे स्त्रियांचं वर्णन केलेलं आहे, चित्रण केलेलं आहे, त्या दलित, शोषित, कष्टकरी आणि सर्व समाजातल्या म्हणजे 12 बलुतेदार समाजातल्या स्त्रिया, त्यानंतर समाज घटक म्हणून नायिका त्यांचं चित्रण अण्णाभाऊंनी केलं. आणि त्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी जे जगाला दिलेलं आहे मराठी भाषेच्या प्रांगणामध्ये, मराठी भाषेत जे काही या दलित, शोषित, वंचित, कष्टकरी नायक नायिका दिल्या आणि समाजाच्या प्रवाहात त्यांचं चरित्र आणलं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच हे जे कथा विश्व किंवा कादंबरी विश्व अण्णाभाऊ साठेंचं आहे ते अत्यंत त्या काळामध्ये आणि आजही दुर्मिळ आहे असं मी म्हणेन. कारण अण्णाभाऊ साठे एक तत्वज्ञानी होते. त्यांनी अनेक तत्व प्रसारित केली, त्यापैकी काही तत्व अजरामर झालेली आहेत त्यांच्या कथा, कादंबरी, पोवाडे, शेतकरी गीते, अनेक साहित्य प्रकारामधून. ते म्हणजे पहिलं जे त्यांनी तत्व प्रसारित केलं ते म्हणजे मला लढणं मान्य नाही, मला लढणं मान्य आहे. त्यामुळे अण्णाभाऊंच्या प्रत्येक नायक नायिका संघर्ष करताना दिसतात, लढताना दिसतात. त्याचबरोबर त्या कुठेही आपल्या चारित्र्याला धक्का लागणार नाही यासाठी जीव घेईन नाही तर जीव देईन या आविर्भावामध्ये या सर्व नायिका जगताना दिसतात. अगदी चंदन ही त्यांची मुंबईच्या झोपडपट्टीत
राहत असलेली नायिका घ्या. चंदन ही कष्टकरी कामगार स्त्री आहे. तिचा नवरा खाणीमध्ये काम करत असतो, परंतु खाणीमध्ये सुरुंग लावण्याच्या एका कामामध्ये मोठा स्फोट होतो आणि त्यामध्ये तो गायब होतो, म्हणजेच मृत्यू पावतो. त्यावेळेला चंदनला फक्त एक छोटा 4-5 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला जगवायचंय. ती नवऱ्याच्या मृत्यूमुळे खचून गेली नाही, तर तिने असं ठरवलं की आज माझी गरज माझ्या मुलाला आहे, माझ्या मुलाला मला जगवायचं आहे आणि त्या दृष्टीने ती कष्ट करते आणि ती खाणीतील जे काही माती आहे ते उपसण्याचं काम करून ट्रकमध्ये भरण्याचं काम करते. पण एक लक्षात घ्या की आपली भारतीय व्यवस्था किंवा भारतीय समाज आपण म्हणूया, आपण पण त्यामध्ये सगळेजण आहोत, एकट्या स्त्रीला, विधवा स्त्रीला व्यवस्थितपणे जगूच देत नाही हो. आजही ती स्थिती आहे आणि त्यामुळे चंदनवर ती ज्या झोपडपट्टीत मुंबईच्या राहते त्या झोपडपट्टीतले जे गुंडगिरी करणारे जे सगळे आहेत त्यांचा सर्व डोळा तिच्यावर आहे. परंतु त्यांच्याशी बाणेदारपणे पराक्रमाने ती त्यांच्यावर मात करतेच, परंतु खाणीचा जो खाणकाम मालक आहे त्याचं मात्र तिच्यावर मोठं संकट आहे. कारण सतत तिला टोकत असतो, मी तुला राजाची राणी बनवीन, तुला असं करेन तसं करेन. परंतु अण्णाभाऊंच्या नायिका बघा, अण्णाभाऊंचं जे काही अभिव्यक्ती आहे, अण्णाभाऊंच्या नायिका या अत्यंत निर्मळ आहेत आणि आपलं चारित्र्य कलंकित होऊ नये त्या जीवावर सुद्धा उदार होतात. एक दिवस असं होतं, तो खान मालक तिला गोडाऊन मध्ये बोलवतो आणि तिथलं सामान उचलायला लावतो. ती प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला चंदन ही घाबरून जात नाही, तर ती प्रसंगावधान राखते आणि तिथे कोपऱ्यात एक कॅन आहे. तिला ती कशाची कॅन आहे माहित नाहीये, रॉकेलची आहे व तेलाची आहे, कशी आहे माहित नाही. ती पटकन ती कॅन उचलते, त्याचं बुच्चन काढून त्या मालकाच्या तोंडावर भिरकावते आणि त्याच्यामध्ये ऍसिड असतं, त्याचं पूर्णपणे तोंड जळतं आणि चंदन पटकन बाहेर पडते. परंतु खान मालक आहे, पैसेवाला आहे, त्यामुळे नक्कीच की पोलीस केस होते आणि चंदनला अटक होते. परंतु अटक स्वीकारते, परंतु आपल्या चारित्र्याला ती धक्का पोहोचू नाही. तेव्हा अण्णाभाऊंचं कथा विश्वासो कादंबरी विश्वासो जगा आणि जगू द्या हे तत्व सांगणार आहे. कारण अण्णाभाऊंच्या कथा स्वातंत्र्यपूर्व काळातल्या असल्या तरी देखील तुम्हाला माहिती आहे, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जगामध्ये 2 महायुद्ध झाली, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध. यामध्ये भारतालाही त्याची झळ पोचलेली आहे. अन्नधान्याला मोहताज झालेला भारत असताना प्रत्येकाला खायला, म्हणजे आपण म्हणतो की मूलभूत गरजा माणसाच्या आहेत, त्यापैकी जे काही अन्न वस्त्र निवारा आहे त्यामध्ये अन्न सुद्धा लोकांना मिळत नव्हतं. काहींची 2-2, 3-3 दिवस चूल पेटत नव्हती. अशा वेळी जगा आणि जगू द्या हे तत्व अण्णाभाऊंनी आपल्या कथा विश्वामध्ये, कादंबरी विश्वामध्ये मांडलेलं आहे. लक्षात म्हणजे वाचकांना अनुभवनी कथा फक्त एका अंगाने लिहिल्या नाहीत, वेगवेगळ्या प्रांताच्या लिहिल्या. सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय, सांस्कृतिक, औद्योगिक दृष्टिकोनातून सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत, 12 बलुतेदार समाजाला निगडीत अशा या कथा कादंबऱ्या लिहिलेल्या. आणि अण्णाभाऊ साठे यांनी आणखी एक तत्व कथा कादंबरीतून सांगितलं, ते म्हणजे की तू गुलाम नाहीस, तर तू जगाचा रक्षण करताय. म्हणून त्यांनी 1958 मध्ये दलित साहित्य संमेलनामध्ये उद्घाटनपर भाषणामध्ये म्हटलेलं आहे, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. हे अजरामर तत्व अण्णाभाऊंनी सांगितलं. याचं कारण असं आहे की एक विज्ञाननिष्ठ तत्व आहे, अंधश्रद्धाला भेद देणार आहे. कारण हे जे तत्व आहे ते जर आज कष्टकऱ्यांनी आंदोलन केलं, काम बंद केलं, तर जगाची काय अवस्था होणार आहे. त्यामुळे आज ही पृथ्वी जी आहे ती आपल्याला समृद्ध हरित अशी दिसते, ती कष्टकऱ्यांमुळे दिसते. हा केवढा मोठा विचार, हे केवढं मोठं तत्व अण्णाभाऊंनी आपल्या
भाषणातून तर मांडलेलंच आहे, परंतु विविध कथांमधून त्यांनी हे मांडलेलं आहे. आणि म्हणूनच की वेगवेगळ्या कथांमधून मानवतावाद, बंधुता म्हणजे समरसता, समता, त्याचबरोबर माणूस म्हणून जगण्याची प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि तो हक्क त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका, असं अनेक कथा कादंबऱ्यांमध्ये अण्णाभाऊ सांगतात. आणि म्हणूनच की आज आपल्याला या अण्णाभाऊंच्या कथांमध्ये महिला वर्ग सक्षमपणे दाखवलेला दिसतो, बाणेदारपणे दाखवलेला दिसतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामोरे जाताना अण्णाभाऊंचे नायक आणि नायिका या चारित्र्यवान आहे, नीती संपन्न आहे. आणि म्हणून फकीराच्या तोंडी अण्णाभाऊ साठे जे वाक्य देतात, फकीरा जेव्हा बेडसगावचा धान्य कोठार लुटतो आणि तो जो मठपती आहे तो एक खोलीमध्ये बंद खोलीच्या इथे उभं राहतो. फकीराला वाटतं इथे जास्त धान्य त्यांनी ठेवलेलं दिसतंय, म्हणून ती खोली उघडायला लावतो. त्यावेळेला तो मठपती म्हणतो, नाही नाही, इथं धान्य नाहीये, माझी बायको मुली आहेत. तेव्हा थाडकन फकीरा त्याच्या थोबाडीत देतो आणि खोली उघडून आतमध्ये डोकावून म्हणतो, माय बाहेर या, मी तुमची आबरू लुटायला आलेलो नाही. भुकेली माणसं ही भाकरी खाऊन जगतात, आबरू ओरबाडून जगत नाहीत. केवढं मोठं नीतिमूल्याचं उदाहरण म्हणजे फकीरा, हे लक्षात घ्या. अशा अण्णाभाऊ साठेंच्या अनेक नायक नायिका सर्वच चारित्र्य संपन्न आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलनात सहभागी होणारे नायक आहेत. आणि त्याचबरोबर नायक हे नायिकांचं, त्याचबरोबर आपल्या बहिणीचं, आपल्या आया बहिणींचं चारित्र्य जपण्यासाठी निरंतर प्रयत्न करणारे आहेत. आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे कालातीत आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी लिहिलेलं असलं, स्वातंत्र्यपूर्व काळाच्या कथा असतील तरी देखील आजच्या काळात सक्षम स्त्रीने कसं सक्षम व्हावं आणि तिने कशा पद्धतीने विविध संकटांना सामोरं जावं. आणि आजचा नायक म्हणजे आजचा तरुण वर्ग आहे, त्या तरुण वर्गाने फकीरासारखं कसे नीतिमूल्य याचेच बोध अण्णाभाऊ साठे आपल्या या सर्व कथा विश्वामध्ये आणि कादंबरी विश्वामध्ये देतात. मी पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीस, त्यांच्या कार्यास विनम्र शतशः अभिवादन करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय लवजी. मनपूर्वक धन्यवाद मॅम. सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यासाठी आता विधिज्ञ आलायत, त्यांना मी विनंती करेन की फक्त 2 शब्दामध्ये आभार व्यक्त करावेत. मनस्वी विनंती. एकाच वाक्याचा आभार मानते. आभार मानण्याचं काम मला मिळाली, संधी मिळाली, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आजचं जे सत्र आहे ते महिलांविषयी पहिलं सत्र आरटी तर्फे पहिलं साहित्य संमेलनामध्ये पहिलं सत्र महिलांना दिलं, त्याबद्दल आभार. आणि महिलांनी खूप चांगली कामगिरी केली, त्याबद्दल त्यांचे आभार मानते. थांबते पण. धन्यवाद मॅम. खरं तर प्रसिद्ध विधिज्ञ आहेत म्हणून कायद्यात राहून काम केलं, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. यानंतर आपण सन्मान घेतो आहोत आणि सन्मान आहे डॉक्टर सूरसरिता सारळेकर, प्राध्यापिका हुजूर पागा कॉलेज LLM. नुकतीच त्यांनी लॉमध्ये PhD केली आहे, त्यांच्यासाठी हा विशेष सन्मान आपल्याकडनं होतं. माननीय इंदिरा बांगा विनंती की कृपया त्यांना सन्मानित करावा. यानंतर प्राचार्य डॉक्टर सदाशिव कांबळे यांना मी निमंत्रित करते. प्राचार्य डॉक्टर सदाशिव कांबळे. दादासाहेबजी सोनवणे आणि रेणुकाताई खुडे यांनाही विनंती, त्यांनी मंचावर यायचे. वृषालीताई शिंदे विभाग प्रमुख बार्टी. माननीय वृषालीताई शिंदे विभाग प्रमुख बार्टी. वृषालीताई शिंदे आहे. पुढचं सत्र आहे ते पुढचं सत्र आहे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील राष्ट्रीय भूमिका आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णाभाऊंचे योगदान.
यासाठी या सत्राचे अध्यक्ष आहेत डॉक्टर चांगदेव कांबळे, वक्ते आहेत माननीय डॉक्टर मच्छिंद्र सक्ते, डॉक्टर विजय रोडे, डॉक्टर रोहिदास वायदंडे, डॉक्टर सुनील भडंगे आणि सोपान पुढे. आणि या सत्राचं सूत्रसंचालन करण्यासाठी येतात प्राध्यापक विनोद सूर्यवंशी, त्यांना मी सूत्र सुपूर्द करते आणि माझ्या शब्दाला या सत्रापुरता अल्पविराम देते. ॲडव्होकेट आनंद शिंदे यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. ॲडव्होकेट आनंद शिंदे. बाळासाहेबजी खंदारे, पिंपरी चिंचवडचे माननीय नानासाहेबजी कसबे, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते माननीय मारुती सोनटक्के, बाळासाहेबजी पाटोळे, दिलीपजी कांबळे, माननीय दिलीपजी कांबळे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, माननीय नगरसेवक सुनीलजी खंडागळे, माननीय मिसाळ सर यांना विनंती कृपया सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं. यानंतर पुढचं सत्र आहे राष्ट्रीय भूमिका संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णाभाऊंचे योगदान. यासाठी मी सूत्र सुपूर्द करते आहे माननीय प्राध्यापक विनोद सूर्यवंशी यांना. 500 रुपयाची पावती भाडा फक्त. फोटोग्राफर जिथं असतील त्यांनी स्टेजवरती या. नमस्कार. फोटोग्राफरचे कुणी असतील ते स्टेजवरती या. मायाला म्हणा इकडून येऊन जा मग अशी भेटून जा. सत्र क्रमांक 2 मध्ये आता जो महिलांच्या संदर्भातला अण्णाभाऊ साठे यांच्या कथा आणि कादंबऱ्यातील अभिव्यक्ती जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक अण्णासाहेब कसबे यांना विनंती आपण स्वीकारावा, स्टेजवरती यावं. सन्माननीय नानासाहेब कांबळेजी आपण व्यासपीठावर यायचंय. आपलाही सत्कार संयोजन समितीच्या वतीने होत आहे, तो स्वीकारावा. सन्माननीय संदीपजी लोखंडे व्यासपीठावरती या. प्राध्यापक सचिनजी पवार व्यासपीठावर या. आपलाही सत्कार होत आहे. सन्माननीय सोमनाथजी कांबळे सर व्यासपीठावरती या. दादाची वेळ ठरली ना मला फोन कर. हिंगोलीच्या कवितारा आघाडे यांनी स्टेजवरती यायचं, त्यांचा सत्कार होत आहे. महिलांचं झालं तर त्यांचं काय विषय असेल मला तरी बोलतील ना. मुंबईला संमेलन सन्माननीय ॲडव्होकेट सुगावकर सर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. कुठे मुलगी सन्माननीय ॲडव्होकेट नागरावजी सुगावकर सर आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला सन्मान होतोय. ये मग इथं बसलो परत. हॅलो सर्वांना जय लवजी. मी माझी ओळख सांगते. मी रेणुका महादेव खुडे, भाऊ बापू माम नारायण गावकर यांची मी सुनबाई आहे. आणि आज पार्टीने आज हा सत्कार माझा नसून आपल्या समाजाचा सत्कार आहे. आणि आमचं भाऊ बापू कला पथक जे नारायणगावचं तमाशा मंडळ आहे हे आपलं सर्वांचा आभार मानते. भारतीचे लोखंडे साहेब आणि आमचे आरती तर्फे सर्वांना आभार.